विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे आणि तुम्ही एन्जॉय करताय. एन्जॉय करायलाच पाहिजे, खूप खेळायला पाहिजे, कारण सुट्टी लागली तर त्याचा आनंद घेता आला पाहिजे. पण त्याचबरोबर तुम्ही इंग्रजी सुधारताय का? म्हणजे ही उन्हाळ्याची सुट्टी फक्त खेळूनच घालवणार आहात का? त्याच्यासोबत जर तुमचं इंग्रजी डेव्हलप करायचं असेल, खास करून आपल्या बॅचेस तर ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. सो ज्या काही आत्ता बॅचेस शिल्लक आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ शकता. अशा 3 बॅचेस ज्या पुढे सुरू होणार आहेत मे महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये एक सरप्राईज बॅच आहे. तुम्ही म्हणाल सर आम्हाला ऑलरेडी शेड्यूल माहिती आहे, तर एक बॅच न्यूली ॲड केलेली आहे. ती बॅच आहे रीडिंग बॅच, सकाळी 9 ते 10 आणि ही सुरू होणार आहे अगदी लवकरच 9 मेला ही बॅच सुरू होते. त्यानंतर जी आपली नेहमीची बॅच असते रीडिंगची, जी संध्याकाळचं टायमिंग असतं, संध्याकाळी 7:45 ते 8:45, ही 20 मेला होते. ही थोडीशी उशिरा होऊ शकेल, कारण एप्रिलची बॅच जेव्हा संपेल तेव्हा ती मेची बॅच सुरू होईल आणि त्याच्यासाठीच ही आपण नवीन बॅच केलेली आहे 9 मेची. पण हिचं टायमिंग सकाळी आहे, जेणेकरून तुमची उन्हाळ्याची सुट्टी संपेपर्यंत ही बॅच पण संपून जाईल. सो या बॅचसाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही जरूर समर वेकेशनच्या रीडिंगच्या सकाळच्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून मेसेज करू शकता. तुम्हाला मी व्हॉट्सॲप क्रमांक व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच देतोय, इथे फ्लॅश होत असेल तो जरूर बघा आणि त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. रीडिंग शिवाय तुम्हाला आणखीन एक बॅच जी अवेलेबल आहे ती म्हणजे स्पेलिंग फॉर्मेशन बॅच. आता ही बॅच कोणी करावी? तर ज्यांचं रीडिंग चांगलं आहे, रीडिंग येत आहे पण स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत, त्यांच्यासाठी ही बॅच आहे. दुपारी 1 ते 2 हे टायमिंग आहे आणि ही 11 मेला ही बॅच सुरू होणार आहे. सो मी अपेक्षा करतोय या 3 बॅच पैकी तुम्हाला जर कोणती बॅच करायची असेल तर लवकर ॲडमिशन घ्या. कारण बऱ्याच वेळा काय होतं, तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचतो पण तोपर्यंत उशीर झालेला असतो, बॅच सुरू झालेली असते आणि 4-5 दिवसानंतर तुम्ही बॅचला जॉईन झालं तर तुमचंच ते नुकसान आहे. किंबहुना मी जॉईन करूनच घेत नाही. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डे 1 पासून किंवा डे 2 पासून तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या तऱ्हेने कळतात. सो आय एम शुअर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल त्यावेळी तुम्ही ह्या एक बॅचपैकी जर कुठली बॅच तुम्हाला करायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप जरूर कराल. धन्यवाद.